15 तारखेला मी स्वतः भेटून काय होतं हेही आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे कळवेन, हा विश्वास या ठिकाणी देतो। आपण सगळ्यांना आपल्या या आंदोलनात यश मिळावं अशा प्रकारची आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि मला या ठिकाणी बोलावलं, मी बोललो सन्मान करू नका, तुमचा प्रश्न सुटला तर सन्मान करा, कारण तुम्ही न्याय मागायला बसलायत आणि मी सन्मान अगोदरच करून घेणं योग्य नाही। तुमचा न्याय मिळाला तर नक्की तुमचा सन्मान घ्यायला मी येईल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या आंदोलनाच्या यशासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। आपण मागण्यांचं निवेदन सकाळीच मला दिलेलं आहे, ते निवेदन मी लगेच परवा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देईल आणि शक्य झालं तर तातडीनं, आचारसंहिता जर लागली नाही तर त्या ठिकाणी तातडीनं बैठक लावण्यासाठी सुद्धा मी सरकारला विनंती करेन, अशा प्रकारचं वचन आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। की विदर्भाचा प्रश्न असला की झुकतं माप देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्यानं केलेला आहे। आपली जी मागणी आहे की 2006 ला ज्या जमिनी संपादित केल्यात प्रकल्पांसाठी, त्यानंतर 2013 ला जो भूसंपादनाचा कायदा आला त्याप्रमाणे आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे आमच्या जमिनी घेतल्या त्या कमी किमतीत घेतल्या, नंतरच्या लोकांना जास्त फायदा झाला आणि मग तो हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणावा, अशा प्रकारची आपली मागणी त्या ठिकाणी आहे। आणि आपल्या मागणीत काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वस्तात देतो नंतर असं वाटतं की अरे याचं तर त्याच्यामुळे अशाच प्रकारचा एक मुंबईत विषय झाला होता। मुंबईला म्हाडाच्या वसाहती आहेत, हाऊसिंग सोसायट्या, आणि त्यांना वाढीव सेवा शुल्क शासनाने लावलं होतं। म्हणजे नंतर वाढीव सेवा शुल्क वाढलं ते मागच्यापासून लावलं होतं, याचं नेमकं उलट, तिकडे नुकसान होतं त्यांचं। मी सरकारला सांगितलं, देवेंद्रजी त्यावेळेला विद्यानगर मध्ये आले होते आणि समजावून सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की आम्ही निर्णय घेऊ। आपली भूमिका, आपलं म्हणणं, उद्या मी यवतमाळला, परवा मुंबईत जाईल, रात्री बोलणं झालं तर देवेंद्रजींच्या कानावर हा विषय नीटपणे आपल्या बाजूने त्या ठिकाणी मांडील, हा विश्वास या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो। कारण आपण आमच्यासाठी महत्त्वाचे आहात, बळीराजा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आपण पिकवता म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस किंवा त्या ठिकाणची मोठी माणसं खाऊ शकतात। आपण प्रकल्पांना जागा दिली म्हणून त्या ठिकाणी पाणी साचलं, सिंचनाखाली जमीन आली, आणि त्याच्यामुळे आपल्याला टाळून त्या ठिकाणी चालणार नाही। तुमचा हा विषय आंदोलन हे जवळपास आता आजचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी माननीय प्रवीणजी दरेकर साहेब इथं अमरावतीत आले असताना शिष्टमंडळ त्यांना भेटलं आहे आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक घेऊन या मंडपाला भेट दिली आणि भेट देत असताना त्यांनी असं ठोस असं आश्वासन दिलं आहे की मी तातडीनं ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी तातडीनं चर्चा करतो आहे आणि 15 तारखेपर्यंत तुम्हाला एक चांगली काहीतरी आम्ही कुपोषण सोडवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला निर्णय देण्याच्या अनुषंगानं कारवाई करण्याची हमी मी तुम्हाला देतो आहे, असं त्यांनी त्यांच्या वतीनं दिलं आहे। परंतु आजचा 7वा दिवस आहे, 25 लोकांची तब्येत अत्यंत अत्यावस्थ झालेली आहे। मलासुद्धा डॉक्टरांनी अत्यावस्थ सांगितलं, तातडीनं उपचार करण्याचा सल्ला मला दिला आहे, परंतु मी हा उपचार घेणार नाही, उपचार मी घेणारच नाही आहे। वेळ पडली तर
पाणीसुद्धा त्यागणार आहे, परंतु निर्णय झाल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही एवढं मी निश्चित सांगू शकतो. असं मागच्या वेळेस जे असं झालं आहे, 15 तारीख दिली, आता 3ऱ्या महिन्याची 15 तारीख आली आहे आणि म्हणून आता विश्वास नाही राहिला म्हणून कुठंतरी ठोस असं लेखी आश्वासन त्यांनी दिलं, तर आम्ही ते आश्वासन लेखी स्वरूपात असलं तर आम्ही निश्चित आमचं उपोषण मागे घेऊ. कारण का तशाही आत्महत्या प्रकल्पग्रस्तांच्या होत आहे. मग उपोषण मंडपातून जर लोक मृत्युमुखी पडले तर या राज्यासाठी ते अत्यंत खेदाची व लाजिरवाणी बाब असणार आहे. कारण शेतकरी हा देशासाठी नव्हे तर विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याची जर अशी अवस्था ते सरकार करत असेल की ती सतत शेतकऱ्यांची कैवारी असं स्वतःला म्हणते आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जर खरंच तुमचं प्रामाणिक मत असेल, त्यांचा विकास व्हावा, त्यांना न्याय मिळावा, तर या विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही न्याय द्यावा. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही विदर्भाचे आहे, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तातडीनं हा निर्णय द्यावा.